पदं केवलं ज्ञानमूर्तिं अनुवादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं यमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुं नौमि साकेनामविश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति सागरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे गोवन्दविमुक्तये ज्ञानप्रतापविलसवचनं अद्वैतभावप्रटुतायकतिरहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् भक्तिमन्देव श्रीरङ्गनाथं गुराय नमस्तुभ्यं श्रीरङ्गनाथं गुराय वर्यं मोक्षां ज्ञानदानेकरक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदान्तविद्यावरिष्ठम्। प्रश्न 137वा, हे अध्यास किती प्रकारचे आहेत? उत्तर: ज्ञानाध्यास व अर्थाध्यास याप्रमाणे अध्यासाचे 2 भेद आहेत. यात अर्थाध्यासाचे प्रकार केवळ संबंधाध्यास, संबंधसहित संबंधीचा अध्यास, केवळ धर्माध्यास, धर्मसहित धर्मीचा अध्यास, अन्योन्याध्यास, अन्यतराध्यास या भेदे करून 6 प्रकारचा आहे. आपण काल केवळ संबंधाध्यास जो आहे त्याचं थोडंसं चिंतन केलं. कारण अध्यासाचे मूळ प्रकार किती आहे की ज्ञानाध्यास व अर्थाध्यास. ज्ञानाध्यास म्हणजे ज्ञान हे सुद्धा अध्यस्तच आहे आणि अर्थाध्यास म्हणजे जो पदार्थ आहे तो सुद्धा कसा आहे की अध्यस्तच आहे. याचा अर्थ आपण काल बघितलं की सर्प हा अर्थाध्यास आहे आणि सर्पाचं ज्ञान हा काय ज्ञानाध्यास आहे. त्याच्यामध्ये 6 जे पोटभेद आहे त्या 6 पोटभेदामध्ये काल आपण संबंध अध्यासाचं चिंतन केलं, केवळ संबंध अध्यास. आणि ह्याच्यासाठी आपण अगोदर काय बघितलं की अन्योन्य अध्यास आणि अन्योन्य अध्यासामध्ये स्वरूपाध्यास. स्वरूपाध्यासामध्ये काय आहे की ज्याच्यावर अध्यास होतो आणि ज्याचा अध्यास होतो तो जो पदार्थ आहे तर तो पदार्थ अनिर्वचनीय उत्पन्न होऊन भासतो. म्हणजे रज्जूवर सर्प, स्थानवर पुरुष, याला कोणता अध्यास म्हणायचा? स्वरूपाध्यास. लिहिलेलंच आहे ते का की अधिष्ठान विषम 57 जो अवभास किंवा आभास, अधिष्ठानाहून विषम 57. आता अधिष्ठान आहे पारमार्थिक किंवा व्यावहारिक सत्तेतील आणि अध्यास होऊन राहिला प्रातिभाषिक सत्तेतून. विषम 57 झालं का नाही ते झालं. म्हणजे त्याला काय म्हणायचं की स्वरूपाध्यास. मग आत्म्यावर अनात्म्याचा कोणता अध्यास होतो? स्वरूपाध्यास. आता अनात्म्याचा आत्म्यावर अध्यास होणारच नाही. अनात्म्यावर आत्म्याचा अध्यास होणारच नाही. आत्म्यावर अनात्म्याचा अध्यास झाला म्हणजे काय की अनात्मा जो आहे हा जो अध्यास आहे तो त्या भ्रांतिकाली भ्रमकाली नवीन अनिर्वचनीय पदार्थ उत्पन्न झाला का नाही? मग अनात्म्यावर आत्म्याचा अध्यास होतो असं जर म्हटलं तर तो आत्मा उत्पन्न व्हायला पाहिजे. पण आत्मा पूर्वी सिद्ध आहे, त्याचं अस्तित्व तर पहिलंच आहे. म्हणून संसर्गाध्यासाची व्याख्या आहे की ज्या व्यावहारिक किंवा पारमार्थिक पदार्थ हा लिहून घ्या. संसर्गाध्यास ज्या व्यावहारिक किंवा पारमार्थिक पदार्थाचे स्वरूप, ज्या व्यावहारिक किंवा पारमार्थिक पदार्थाचे स्वरूप अध्यासापूर्वी सिद्धच असते. ज्या व्यावहारिक किंवा पारमार्थिक पदार्थाचे स्वरूप अध्यासापूर्वी सिद्धच असते त्याचा अध्यस्त पदार्थाशी फक्त अनिर्वचनीय संबंध भासणे याला संसर्ग अध्यास म्हणतात. त्याचा अध्यस्त पदार्थाशी फक्त
अनिर्वचनीय संबंध भासणे याला संसर्ग अध्यास असे म्हणतात. ज्या व्यावहारिक किंवा पारमार्थिक पदार्थाचे स्वरूप अध्यासापूर्वी सिद्धच असते त्याचा अध्यस्थ पदार्थाशी फक्त अनिर्वचनीय संबंध भासणे याला संसर्ग अध्यास असं म्हणतात. त्याला संसर्ग अध्यास असं म्हणतात. कळलं का हे बघा, ज्या पारमार्थिक किंवा व्यावहारिक, आता रज्जू हा आपण व्यावहारिक सत्तेतील समजू आहे, रज्जू काय पण ते सत्तेतील आहे व्यावहारिक सत्य. आता रज्जूवर सर्पावर रज्जूचा असा कधी अध्यास होईल का? नाही. रज्जूचं स्वरूप हे पूर्वी कसं आहे? सिद्धच आहे. आत्मा हा पूर्वी सिद्ध आहे, त्याच्यावर अनात्म्याचा अध्यास जो होतो तो स्वरूप अध्यास. आणि शक्य आहे आत्मा रूपाने न कळाला तर तो कोणत्या रूपाने कळाला आपल्याला? अनात्मा रूपाने कळाला. पण अनात्म्यावर आत्म्याचा कसा अध्यास होईल? मग काय होतं तर ज्याचा अध्यास वाटून राहिला, भासून राहिला, त्याचं स्वरूप हे पूर्वी सिद्धच असतं. काय होतं? सिद्धच असतं. आत्म्याचं स्वरूप पूर्वी काय आहे? सिद्ध आहे. मग होतंय काय? अनात्म्याचा आणि आत्म्याचा जो संबंध आहे तो फक्त तयार होतो, तो फक्त भासतो. काय भासतो? तो संबंध उत्पन्न होतो. कसा उत्पन्न होतो? तो अनिर्वचनीय. आता अनात्म्याचा आणि आत्म्याचा जो संबंध आहे किंवा संसर्ग आहे हा का सत आहे का? नाही. असत आहे का? नाही. मग सतून कसं आहे? विलक्षण आहे. म्हणून आत्म्यावर अनात्म्याचा अध्यास होतो असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा स्वरूप अध्यास म्हणायचं. आणि अनात्म्यावर आत्म्याचा अध्यास होतो अन्योन्य अध्यासात, तेव्हा काय म्हणायचं? त्याचा फक्त संबंध हा त्या ठिकाणी अनिर्वचनीय उत्पन्न होतो. म्हणजे याला काय म्हणायचं? केवळ संबंधाचा अध्यास झाला, त्या पदार्थाचा अध्यास नाही. नाही कळलं? अरे बाबा, कळलं ना? केवळ संबंधाचा अभ्यास. हा, संबंधाचा अभ्यास झालाच नाही. त्याचा अभ्यास सिद्धच आहे. हा, तो सिद्ध. ते स्वरूप कसं आहे? सिद्धच आहे. पण होऊन राहिला अध्यास. काय झालंय? आता देहाला तुम्ही जर मी समजायला लागले, देहच मी आहे, तर हा काय होऊन राहिला? अध्यास होऊन राहिला. पण देहच मी आहे हा अध्यास म्हणजे काय? देहावर आत्म्याचा अध्यास झाला असं समजायचं. कशावर अध्यास झाला? देहावर आत्म्याचा. मग देहावर जर आत्म्याचा अध्यास झाला तर देह पूर्वी सिद्ध पाहिजे होता आणि आत्मानंतर उत्पन्न व्हायला पाहिजे होता. मग तसं होत नाही. पण काय झालं? मग त्यांचा जो केवळ संबंध आहे तो अनिर्वचनीय आहे. तो कोणता संबंध आहे? आणि तो संबंध भासणे याला काय म्हणायचं? की संसर्ग अध्यास. आत्म्यावर अनात्म्याचा आणि अनात्म्यावर आत्म्याचा संबंध याला काय म्हणायचं? अन्योन्य अध्यास. कोणता अध्यास म्हणायचा? की जे जग आपल्याला भासून राहिलं ते अन्योन्य अध्यासातच भासून राहिलं. कारण ब्रह्मावर जगाचा अध्यास आणि जगतावर ब्रह्माचा अध्यास. पण होतंय काय? ब्रह्मावर जेव्हा जगताचा अध्यास होतो तो स्वरूप अध्यास आहे आणि जगतावर जेव्हा ब्रह्माचा अध्यास भासून राहिला त्यावेळेस तो स्वरूप अध्यास नसून तो कोणता अध्यास आहे? संसर्ग अध्यास. त्या मग शून्य होईल ना? काय होईल? ते शून्यवाद येईल की नाही? कसा शून्यवाद? आत्म्यावर जो पदार्थ भासला तो कोण आहे? की समजा अनात्मा. तो कोण आहे? अनात्मा. मग अनात्मा काय अस्तित्व रूप आहे का? तो नाही. आणि अनात्म्यावर पुन्हा आत्मा भासला तर पुन्हा हाही अनात्माच होईल. कोण? आत्मा काय होईल? अनात्माच होईल. मग काय होईल? ते शून्यवाद होईल. मग होतं कसं काय? फक्त त्यांचा काल्पनिक काय होतो? की संबंध भासतो. तुम्ही आत्मस्वरूप या शरीरात आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या याचा अनिर्वचनीय संबंध आहे म्हणून भासू राहिले. जर संबंधच नसतात काही भासला असतं का? नाही. याला काय म्हणायचं? केवळ संबंध अध्यास. आणि तोही संबंध वास्तव नाही. तो कसा आहे? सत्वून विलक्षण आणि निर्वचनीय मिथ्या. आणि म्हणून त्याला कोणता अध्यास म्हटला? केवळ संबंध अध्यास. आता वाचा दुसरं. त्याच्यातलाच वाचायचा होता. संबंध सहित संबंधीचा अध्यास. 2 टीप खाली. आत्म्याचे ठाई अनात्म्याचा संबंध व स्वरूप दोन्ही अध्यास आहेत. यास्तव आत्म्याशी अनात्म्याचा संबंध सहित संबंधाध्यास आहे. हे बघा, आता आत्म्याच्या ठाई अनात्म्याचा संबंध. हे बघा, संबंध जो आहे
दोन मूर्त पदार्थामध्ये होत असतो. कोणत्या पदार्थामध्ये होत असतो? दोन द्रव्य असेल, आता तुम्ही मी आकारवान आहे, आपला काय होईल? संबंध होईल. माता पिता आणि पुत्र यांचा काय आहे की संबंध असतो. पती पत्नी यांचा सुद्धा काय असतो? संबंध. भाऊ यांचा काय आहे? संबंध. आत्मा आणि अनात्मा. तर आत्मा हा कसा आहे? निरवयव आहे, निरंश आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. आणि अनात्म्याचा त्याचा संबंध असा कसा घडेल बरं? घडू शकत नाही. कारण आत्मा आहे पारमार्थिक सत्तेतील आणि अनात्मा आहे प्रातिभासिक सत्तेतील. यांचा संबंध घडेल का? मग तो संबंध भासून राहिला तर हा संबंध सुद्धा काय झाला? अध्यासच झाला का नाही? तसं अनात्म्याचा आणि आत्म्याचा संबंध हाही अध्यास आहे. तसं आत्म्यावर अनात्म्याचा जेव्हा संबंध होऊन राहिला हा सुद्धा कसा आहे? अध्यास. रज्जूचा आणि सर्पाचा संबंध हा काय आता? संबंध जो आहे, संबंध वास्तविक संबंध आहे का तो? नाही. मग त्यांनी तसं लिहिलं, आत्म्याच्या ठिकाणी अनात्म्याचा संबंध, आत्म्याच्या ठिकाणी अनात्म्याचा काय संबंध, हा कसा झाला? अध्यास झाला. बरं, अनात्म्याचं जे स्वरूप आहे तेही अध्यासच आहे. नाही कळलं? रज्जूवर सर्पाचा जो संबंध आहे तो सत आहे का असत आहे? सतासतून लक्षण. आणि जो सर्प आहे तो कसा आहे? तोही सुद्धा सतासतून लक्षण. म्हणजे रज्जूवर सर्पाचा संबंध हाही अध्यास आहे आणि जो सर्प आहे हाही अध्यास आहे. कळालं का? इथे काय लिहिलं त्यांनी? आत्म्याचे ठाई अनात्म्याचा जो संबंध व अनात्म्याचे जे स्वरूप हे दोन्ही सुद्धा काय आहे की आता गंमत अशी आहे त्याच्यामध्ये, त्याला काय म्हणायचं? संबंध सहित संबंधीचा अध्यास. आता संबंध आणि संबंधी कोण आहे? तो स्वरूप. संबंधी कोण आहे? ते स्वरूप. तसं रज्जूवर दोरीचा काय, रज्जूवर सर्पाचा काय झाला? अध्यास झाला. तर सर्प आहे त्याचं काय आहे की स्वरूप. सर्प स्वरूप आहे म्हणजे संबंधी आहे. सर्प कोण आहे? संबंधी. आणि त्यांचा जो संबंध आहे म्हणजे रज्जूचा सर्पाचा संबंध, सर्प कोण झाला? संबंधी. आणि रज्जूचा सर्पाचा काय झाला? संबंध. हे दोन्ही कसे आहे? अध्यास. याला काय म्हणायचं? संबंधी सहित संबंधाचा अध्यास. काय म्हणायचं? संबंधी सहित सोप्या भाषेत. आता आत्म्यावर देहाचा, तुमच्या बुद्धीचा, मनाचा, अंतःकरणाचा, अहंकाराचा हा काय झाला? अध्यास. मग हा अध्यास झाला का नाही? पण खरं सांगा, यांचा संबंध आहे म्हणून अध्यास झाला का संबंध नाही म्हणून अध्यास झाला? संबंध आहे म्हणून. मग तो संबंध सत नाही, असत नाही, सतासतन लक्षण आणि रोषणीय मिथ्या. आणि संबंधी कोण आहे? देहाधिक किंवा अहंकाराधिक जे पदार्थ हे स्वरूप आहे त्याचं, हे त्याचं काय आहे? स्वरूप आहे. म्हणजे संबंध ही अध्यास्त आणि त्याचा संबंधही अध्यस्त. मग याला काय म्हणायचं? संबंधी सहित संबंधाचा अध्यास. कळलं? पक्क पक्का. चला पक्का पण काय करायचं? केवळ धर्माध्यास. आता कोणता अध्यास सांगायचा आपल्याला? तिसरा. केवळ धर्माचाच अध्यास, धर्मीचा अध्यास नाही. धर्म ज्याच्या आश्रयानं राहतो त्याला काय म्हणायचं? धर्मी. त्याला काय म्हणायचं? आणि धर्मीच्या ठिकाणी जो राहतो त्याला काय म्हणायचं? धर्म. समजा उष्णता हा झाला धर्म. कोणाच्या ठिकाणी राहत होतो? अग्नीच्या ठिकाणी. म्हणजे अग्नी झाला धर्मी, उष्णता झाला त्याचा धर्म. धर्मीच्या ठिकाणी काय की त्याचा धर्म राहतो. म्हणून धर्मी हा धर्म हा धर्मीला सोडून कधी राहत नाही. आता इथे आपल्याला काय करायचं? काय बघायचं? केवळ धर्माचा अध्यास, नुसता धर्माचा अध्यास. स्थूल देहाच्या गौर वर्णादी व इंद्रियांचे दर्शनादी धर्माचाही आत्म्याच्या ठाई अध्यास होतो, त्याच्या स्वरूपाचा नाही. सबब आत्म्याच्या ठाई देह व इंद्रियाचे केवळ धर्माचा अध्यास आहे. हे बघा, आता मी गोरा आहे, मी काळा आहे, मी बुटका आहे, मी उंच आहे. आता हे शरीराचे धर्म आहेत. हे कोणते धर्म आहे? काय कोणाचे धर्म आहे? शरीराचे धर्म आहे. आता इथे धर्मी शरीराचा अध्यास नाही होऊन राहिला. इथं धर्मी जे शरीर आहे ना त्याचा अध्यास नाही होऊन राहिला. गोरा हा धर्म कुणाचा आहे? शरीराचा आहे. काळसर हा धर्म कुणाचा आहे? आता तुम्ही जर मी गोरा आहे असं जर म्हणत असाल तर हा केवळ धर्माचा काय झाला? अध्यास. हा मुलगा आहे किंवा आमचा गोरा पान आहे, हा कशाचा अध्यास झाला? त्या आत्मस्वरूपी ठिकाणी धर्माचा. मी पाहून राहिलो, पाहणं ही क्रिया कोणाची आहे? नेत्राची आहे. मी ऐकून राहिलो, हे ऐकणं ही क्रिया कोणाची आहे? ऐकणं हा धर्म कोणाचा आहे? श्रोत्रेंद्रियाचा आहे. मग इथे
त्या देहाचा अध्यास नाही होऊन राहिला, तर देहाचे जे धर्म आहे, इंद्रियाचे जे धर्म आहे, मी बाहेरा मला चांगला ऐकू येतंय, मला दिसतंय, मला दिसत नाही, हा जो अध्यास होऊन राहिला, हा काय कोणाचा होऊन राहिला? केवळ धर्माचा. तिथं धर्मी धरलाच नाही त्याने. मी गोरा आहे हे उघडा आहे ना, काही काही याच्यात काही जास्त ते सूक्ष्म चिंतन आहे का? गोरा रंग हा धर्म कुणाचा आहे? शरीराचा आहे. मग त्यानं म्हणायला पाहिजे होतं माझं शरीर गोर आहे असं म्हणायला पाहिजे होतं, पण तो काय म्हणतो? मी गोरा आहे. म्हणजे कशाचा अध्यास झाला? केवळ धर्माचा अध्यास. त्याच्या स्वरूपाचा नाही झाला, ते धर्म जिथे राहतो त्याचा नाही. धर्मसहित धर्मीचा अध्यास, अन्योन्याध्यास आहे त्याच्या स्वरूपाचा. सबब आत्म्याच्या ठाई देह व इंद्रियाचे केवळ धर्माचा अध्यास. हा म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी लिहिलं त्याने देह व इंद्रियाचे केवळ धर्माचा अध्यास. आता आपण झालं मला खरड कळालं. आता आपल्याला खरड कळालं, खरड कोणाला कळालं? अंतःकरण वृत्ती आणि जीवेला. पण आपण म्हणतो मला हे खरड भाजी झाली, मला गोड कळालं. म्हणजे आपण काय करू राहिलो कधी कधी केवळ आपल्यावर कोणता अध्यास होऊ राहिला? नुसता धर्माचा. याला काय म्हणतात? केवळ धर्माचा अध्यास. आता चौथा धर्मसहित धर्मीचा अध्यास. आता काय आहे चौथा? धर्मसहित धर्मीचा अध्यास. अंतःकरणाचे कर्तृत्वादी धर्म व स्वरूप दोन्ही आत्म्याची ठाई अध्यस्त आहेत, म्हणून अंतःकरणाचा आत्म्याच्या ठाई धर्मसहित धर्मीचा अध्यास आहे. हे बघा, अंतःकर्तृत्व, भोक्तृत्व, पाप, पुण्य हे सर्व धर्म कुणाचे आहे? अंतःकरणाचे. मग अंतःकरणाचे हे धर्म आहे व स्वरूप दोन्ही आत्म्याचे ठाई अध्यस्त आहे. कसं? अंतःकरण हेच मुळात अध्यस्त आहे. अंतःकरण हे कसं आहे? मुळात अध्यस्त. म्हणजे कुटस्थ चैतन्यावर अंतःकरणाचा काय झालेला आहे? अध्यास झालेला आहे. म्हणजे मुळात अंतःकरणच अध्यास, आणि त्याच्यात अंतःकरणाचे धर्म हे माझे आहे. हे कोणाचे आहे? माझे. आता हे काय झालं? धर्मी सहित धर्माचा अध्यास. कारण सुख दुःखादी धर्म कुणाचे आहे? अंतःकरणाचे. मग अंतःकरण कोण झाला? धर्मी. आणि सुख दुःखादी हे काय झाले? त्याचे धर्म. पण आता हे सुख दुःख माझेच आहे, मी सुखी दुःखी जर म्हणू लागला, याच्यामध्ये काय झालं? धर्मी सहित धर्माचा त्याच्यावर काय झाला? अध्यास. कोणावर? आत्म्यावर. अंतःकरणाचे कर्तृत्व भोक्तृत्वादी धर्म आणि अंतःकरण हे दोन्ही काय आहे की अध्यास आहे. पण अंतःकरण धर्मी आहे आणि सुख दुःखादी हे त्याचे काय आहे? तर धर्म आहे. मग हे दोन्ही अध्यस्त आहेत. हे मोठी गंमत आहे. हे दोन्ही सगळं काय आहे की अध्यस्तच आहे. हे मागे एकदा मी अध्यासाची एक परंपरा, छोटीशी अशी परंपरा आहे, खरं तसं नाही आहे, पण अध्यास परंपरा सांगत असताना ती सांगावी लागते. कशी? सर्वव्यापक ब्रह्मचैतन्याच्या कल्पित एका भागावर अज्ञान आहे. काय आहे? माया. असे एक किती भाग असेल होतो? अरे बाबा, माया अशी आहे माया की एखाद्या दिपाळ मनुष्याच्या अंगावर एक तीळ नावाचं हे असावं, तीळ काळसर. आता एवढा मोठा दिपाळ मनुष्य त्याच्या अंगावर तीळ म्हणजे किती फार थोडा अंश आहे तो. तशी माया काहीतरी आहे. आणि तसं अज्ञान तर त्याच्यापेक्षा बारीक आहे. म्हणजे ब्रह्मस्वरूपावर हे अज्ञान आहे. पण आता अज्ञान स्वीकारावं लागतंय. अज्ञानाचा काय झाला की आरोप करावाच लागतो, त्याच्याशिवाय आपल्याला कळत नाही. मग ते अज्ञान जे आहे तर त्या अज्ञानोपहित चैतन्यावर अंतःकरणाचा अध्यास आहे. काय? कळालं का? हॅलो, सोपं आहे, काही अवघड नाही. बबन काही अवघड नाही. लोक तुम्ही जास्त आणू नका. सर्वव्यापक ब्रह्म आहे की नाही? मग ब्रह्मावर अंतःकरणाचा अध्यास आहे असं म्हणायचं नाही. आणि म्हणायचं आता ब्रह्मव्यापक आहे आणि त्याच्यावर अंतःकरणाचा अध्यास झाला असं कसं काय म्हणते? हा, मग अंतःकरण हे वेष्टी झालं. कसं झाले? वेष्टी म्हणजे तुमच्या शरीरातील अंतःकरण वेगळं, त्यांच्या शरीरातील अंतःकरण. पण याला कारण कोण आहे? याला कारण अज्ञानच आहे की नाही? अंतःकरण हे कोणत्या देहात आहे? सूक्ष्म देह. आणि याला कारण कोणता देह आहे? कारण देह. ह्या अंतःकरणाला देह कारण कोणता आहे? कारण देह आहे. मग शेवटी तुम्ही जे अज्ञान तिथं उपाधी लागलं, तर मग त्या अज्ञानोपायित जेवढं चैतन्य त्याच्यावर अंतःकरणाचा काय झाला? अध्यास. त्याच्यावर काय झाला? अशी एक पद्धती आहे ती. काय म्हणायचं? अज्ञानोपहित चैतन्यावर अंतःकरणादी पदार्थाचा काय झाला? अध्यास झाला. आता इथपर्यंत.
आता काय करायचं, अंतकरणोपय चैतन्यावर अहंकाराधिकाचा अध्यास. काय झालं? मग अंतकरणोपय जे चैतन्य आहे समजा त्याच्यावर मग त्याच्यावर मग सगळे अहंकार वगैरे म्हणजे अंतकरणच अध्यास आहे त्याच्यात. काय आणि आता अंतकरणोपय चैतन्यावर हे सगळं मग हे सगळा काय झाला अंतकरणाचा अध्यासच. आणि अंतकरणाचे जे धर्म आहे त्याचा सुद्धा काय झाला आता अध्यास. म्हणून धर्मी सहित धर्माचा अध्यास म्हणजे अंतकरणासह अंतकरणाचे जे धर्म आहे तेही त्या कुटस्थ चैतन्यावर काय आहे अध्यास आहे. याला काय म्हणायचं, धर्मी सहित धर्मीचा धर्मासहित धर्मीचा अध्यास. चला तुम्ही हे आता जर तुम्ही आता हे तुम्हाला कळालं, हे आता हे फक्त कळालं मला माहिती, पण तुम्ही याच्यावर जर आवृत्ती घेतली नाही तुमचं उद्याच ध्यानात राहणार नाही. हे उद्याच तुम्हाला हे कारण त्याची आवड आहे ना आपल्याला जास्त. आवड नसल्यामुळं आपला तो विषय आवडीचा नसल्यामुळे आपल्या ते लवकर ध्यानात राहत नाही. एकदा पक्क बसलं, आता विषय एकदा कळाला ना मग लवकर ध्यानातून जात नाही. अज्ञानावर अंतःकरणावर मग सगळं सुख दुःख बस 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 हे सगळं काय आहे की अंतःकरणावर नाही म्हणायचं, अंतःकरणोपय चैतन्यावर. हा सगळं काय आहे की अध्यास. पहिला अध्यास कोणता आहे, पहिला अध्यास आहे अज्ञानच. मग अज्ञानोपय चैतन्यावर कोण बसला आता, अंतःकरण. आणि अंतःकरणोपय चैतन्यावर काय मग हे सगळं मग मन बुद्धी म्हणजे हे सगळं मग सुख देह वगैरे हे सगळं काय की देहाचा अहंकाराचा काय झाला अध्यास. एक म्हणायची परंपरा आहे ती, तशी शुद्ध परंपरा काही ती तशी पद्धती सांगायला लागली. वास्तविक पाहता अज्ञानोपय चैतन्यावर सगळा अध्यासच आहे. हा काय आहे की अध्यास, पण ते एकाच्या ठिकाणी आहे ते कोणाच्या ठिकाणी. अंतःकरणोपय म्हटल्यावर नंतर तुम्ही झाले ते कुठंच चैतन्य. चला धर्मसहित धर्मीचा अध्यास, अन्योन्याध्यास, अन्यतराध्यास या भेदी करून 6 प्रकारचा आहे. आता अन्योन्याध्यास आणि अन्यतराध्यास. अन्योन्याध्यासाची वरची टीप. लोह व अग्नी या न्यायाने आत्म्याच्या ठाई अनात्म्याचा व आत्म्याच्या ठाई आत्म्याचा जो अध्यास तो अन्योन्याध्यास होय. हे आपण कालच याचं चिंतन केलं की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अनात्म्याचा अध्यास आणि अनात्म्याच्या ठिकाणी आत्म्याचा अध्यास. याला काय म्हणायचं, अन्योन्य अध्यास. ह्याच्यासाठी ठाकरे महाराजांनी दृष्टांत काय सांगत असतं ते कोणता, 2 प्रवासी जुना काळ, आणि त्या जुना काळामध्ये हे दोघे पंढरपूरला चालले. पण एक श्रीमंत मनुष्य होता, तो म्हणे बा आपल्याला पायी वारी करायचीच. पण त्याच्याजवळ तो जो नोकर होता ना तो म्हणला म्हणे मालक तुम्ही काही पायी वारी करू शकणार नाही. नोकर वारकरी होता, मालकही वारकरी. आणि जुन्या काळामध्ये काय होतं की श्रीमंत लोकांकडे घोडा असायचा. मग नाही असं करा म्हणे आपण चला. पण जो होता त्यांच्या मित्र असेल किंवा त्यांचा कामावरला असेल त्याला एक सवय होती. त्याला कोणती सवय होती, त्याला गादीवर झोपायची सवय होती. त्याला झोपायची सवय कशावर होती, गादीवर. मग मालकाला वारी तर करायची. मग काय की त्या ठिकाणी महाराज ते 2 मित्र, गडी म्हटल्यापेक्षा 2 जण मित्र, आणि ते दोघे मित्र निघाले. आता एका मित्राला गादी आपली सोबतच ठेवायची. आता त्या काळामध्ये अशा याच्या गादी थोड्याच होत्या फुकायच्या हवायच्या नाही, छोटी त्यानं ती गादी घेतली. आता जो श्रीमंत होता तो घोड्यावर चालायचा आणि आता गप्पा मारीत चालायचे ते. यानं आपलं ते गादी घेतली नसतं. मग लोक काय म्हणायचे, आता खरे मित्र होते, नोकर मालक नव्हते, खरे कोण होते ते मित्र होते. मग जो घोड्यावरती चालला त्याला लोक म्हणायचे हा मालक आहे, आणि जो गादी घेऊन चालला हा कोण आहे, नोकर आहे असं म्हणायचं. मारुतीचं मंदिर बघितलं त्यांनी गावात आल्यावर. यानं आपली गादी टाकायची आणि खुशाल गादीवर झोपायचं. आणि त्या माणसाने काय करायचं, याच्याकडून हराळा आणि कोणाकडून हरभरे आणि त्याला खरारा घाल कोणाला त्या घोड्याला. तर मग लोक म्हणायचे बघा तो मालक आहे आणि हा कोण आहे, नोकर आहे. म्हणजे एकदा एकावर मालकाचा अध्यास आणि जो पायी चालला त्याच्यावर नोकराचा अध्यास. आणि त्याच नोकरावर जेव्हा गावात गेला तेव्हा मालकाचा अध्यास, आणि जो कोणी समजा नोकर समजायचे लोक त्याच्यावर मालकाचा, आणि जो घोड्यावर चालायचा त्याच्यावर नोकर. आता हे मालक नोकर होते का नाही, दोघे मित्र होते. हे कोण होते, दोघे मित्र होते. पण एकावर मालकाचा
आणि एकदा नोकराचा अध्यास, आणि दुसऱ्या वेळेस एकावर मालक म्हणजे जो नोकर होता त्याच्यावर मालकाचा अध्यास. याला कोणता अध्यास म्हणायचा? अन्यावर अन्याचा अध्यास. तसं मी देह आहे, आत्म्यावर अनात्म्याचा अध्यास. देहच मी आहे, अनात्म्यावर आत्म्याचा अध्यास. याला कोणता अध्यास म्हणायचा? अन्योन्य अध्यास. हे बघा, हे संपूर्ण जग जे भासायला आपल्याला ते अन्योन्य अध्यासातच भासून राहिलं. तुकाराम महाराज देवाला विनंती करायला लागले की देवा, लटिकेचे साच दाविले अचळ आणि पिढी तशी काळ किती म्हणून. लटिकेचे म्हणजे लटकच आहे, साच, आणि ते खरं दाखवलं, अचळ दाखवलं. कोणा चल दाखवलं नाही. लटिकेची साच दाविले अचळ आणि पिढी तशी काळ किती म्हणून. म्हणून तुकोबराय देवाकडे गेले आणि देवाला म्हटले, देवा, ही जी चाळवा चाळवी आहे, ही जी फसवा फसवी आहे, तू दुसऱ्या लोकांशी कर. जे काही तुझी भक्ती करीत नाही, जे काही समजा तुझ्याकडे येत नाही, तुझं ज्ञान ज्यांना नाही, त्यांच्याशी चाळवा चाळवी कर. पण मला चालवा चाळवी किंवा चालवा चालवी म्हणतो ना आपण, ती चाळवा चाळवी करायची नाही. मी ते मी, तू ते तू, आणि कुंकड ही लारसी. मी ते मी म्हणजे मी आत्मस्वरूप कुटस्थ चैतन्य सच्चिदानंद ब्रह्म मीच. मी ते मीच. मी कोण आहे? मी सच्चित आनंद. मी सच्चिदानंद घन जो आहे तो मीच आहे. आणि तू प्रतिद्वंद्वी हा शब्द आहे. तू कोण? असं जड दखरूप, तू ते तू, आणि कुंकड हे लाडशी. असं जड दुःखरूप हे माझ्या अंगावर कुणीकडे घालतो नाही. वचनाशी पडो तुटी आणि पोटीचे पोटी राखावे. तू मी आहे आणि मी तू आहे. म्हणजे आत्मा अनात्मा आहे आणि अनात्मा आत्मा आहे. या वचनाला काय पडू दी? तुटी. आणि पोटीचे पोटी राखावे. पोटीची पोटी राखावे म्हणजे काय? मी सच्चिदानंद घन आहे ही सुद्धा माझी वृत्ती राहू देऊ नको. पोटीचे पोटी राखावे. मी खरं कोण आहे? मी आत्मस्वरूप आहे, मी कुटस्थ चैतन्य आहे. पण हे सुद्धा पोटीचे पोटी राखावे. येथील तेथे आणि तेथील येथे. म्हणजे आत्मस्वरूपाचे धर्म अनात्म्यावर आणि अनात्म्याचे धर्म आत्म्यावर. वेगळ्या भार कोण गुंते? वेगळा भार घेतला बा लोकांनी, नसलेला भार घेतला. आत्मस्वरूपाचे धर्म अनात्म्यावर घालायचे आणि अनात्म्याचे धर्म कोणावर घालायचे? आत्म्यावर घालायचे. मग याचे यास त्याचे त्या संतुक्याने कास घातली. बस. आत्मस्वरूप म्हणजे आत्मस्वरूपच आहे आणि जड पदार्थ म्हणजे जड पदार्थ आहे. आणि म्हणून मी कंबर आवळली, ह्याच्यासाठी कीर्तनात कंबर आवळायची. उगाच चांगलं दिसायचं, ढेरी पुढे आलेली पाहिजे याच्यासाठी नाही. हे कशासाठी? कास घालून बळकट आणि झालो कळी काळावरी भेट. इथे अनात्मा अनात्माच आहे आणि आत्मा आत्माच आहे. याला काय म्हणायचं त्या ठिकाणी महाराज. पण काय होऊन राहिलं? हे अन्योन्य अध्यास होऊन राहिला. आत्म्यावर अनात्म्याचा आणि अनात्म्यावर आत्म्याचा. कोणतं उदाहरण दिलं त्यांनी? लोह व अग्नी या ज्ञाने आत्म्याचे ठाई अनात्म्याचा व आत्म्याच्या ठाई आत्म्याचा जो अध्यास तो अन्योन्य अध्यास होईल. आता लोखंड आणि अग्नी जेव्हा तप्त, असं काय होतं की लोखंड तप्तय, तर ते परस्परावर काय होऊन राहिला तो अध्यास. मला एक तुम्हाला विचारायचं की तप्त लोखंडाचा असं मोठा एक सळे म्हणा किंवा एखादा गोळा म्हणा, तो जसा म्हणला तसा वागतो. किंवा ती सळी किंवा ते जे बार आहे तो असा वागतोय. वाकल्यानंतर लोखंड वाकलं का अग्नी वाकला? लोखंड. लोखंड वागतं म्हणावं, केवळ लोखंड वागत नाही. ते कोणामुळे वागलं? अग्नीमुळे. बरं, अग्नी वागतं म्हणत आता हे अग्नी समजा पुढे. म्हणून त्यांचा परस्परावर काय झाला? संबंध आला आणि त्याला काय म्हणायचं? अन्योन्य अध्यास. अग्नीचा लोखंडावर आणि लोखंडाचा अग्नीवर. आत्म्याचा देहावर, देहाचा आत्म्यावर. याला कुठला अध्यास म्हणायचा? अन्योन्य अध्यास. आणि हा अन्योन्य अध्यास झाल्याशिवाय व्यवहारच घडत नाही. काय हे जग जे आहे ना, जग हे अन्योन्य अध्यासामुळे लोकांना सत्य वाटायला लागलं. नाही तर हे जग खरंच जर सत्स्वरूप असतं तर जन्मला ब्रह्मज्ञान झालं असतं. आणि हे जग जर खरंच खोटं असतं तर जन्मला लोकांना कळलं असतं हे खोटं आहे. पण काय झालंय? खऱ्या खोट्याचं मिश्रण झालेलं आहे. खऱ्या खोट्याचा एकमेकावर काय झालेला आहे? अध्यास झालेला आहे. आणि त्याच्यामुळं खरं म्हणावं तर टिकत नाही आणि खोटं म्हणावं तर खरं वाटतंय. असंच आहे की नाही? याला तुम्ही नवरा बायको घर दार लेकरं बाळ याला खरं म्हणा, तुमचं मन तरी धजत आहे. याला सत्य म्हणावं, लोक आपले देखत मारायले.
आजा मेला पणजा मेला बाप मसना बरं खोटं म्हणावं तर हे का आता हे खोटं म्हणू शकता का? नुसती डगा आली तर तुम्ही घाबरून जाता, आभार आलं तर घाबरून जाता. म्हणजे हे काय झालेलं आहे, सत्य असत्याचं मिश्रण झालेलं आहे. काय झालं, कसं झालं हे अन्योन्य अध्यास. याला कोणता अध्यास म्हणायचं? अन्योन्य अध्यास. चला अन्यतराध्यास. अन्यतर ते बघा ना, अनात्म्याच्या ठाई आत्म्याचा स्वरूप अध्यस्त नाही. अनात्म्याच्या ठाई आत्म्याच्या स्वरूप अध्यस्त नाही, उलट आत्म्याच्या ठाई अनात्म्याच्या स्वरूप अध्यस्त आहे. हाच अन्यतराध्यास आहे. दोघातून एकाचा अध्यास तो अन्यतराध्यास होय. अन्यतर अध्यास म्हणजे काय? दोघातून एकाचाच अध्यास. त्याला कोणता अध्यास म्हणायचा? अन्यतर अध्यास. कसं? आत्म्यावर अनात्म्याचा अध्यास हे ठीक आहे, पण अनात्म्यावर आत्म्याचा अध्यास होतो का? तर नाही. मग काय अध्यस्त आहे तिथं? कोण अध्यस्त आहे? केवळ त्यांचा संबंध अध्यस्त आहे. म्हणून एकाचाच अध्यास होऊन राहिला, वाटून राहिला दोघाचा आपल्याला. कोणाचा? आत्म्यावर अनात्म्याचा आणि अनात्म्यावर आत्म्याचा, असं वाटत जरी असलं पण खरा अध्यास कोणाचा होतो? आत्म्यावर अनात्म्याचा होतो. मग अनात्म्यावर आत्म्याचं काय होऊन राहिलं? केवळ संबंध अध्यस्त भासून राहिला. याला काय म्हणायचं? अन्यतर अध्यास. एक परिभाषा आहे वेदांत शास्त्राची. ही काय आहे की परिभाषा आहे. एकाचाच अध्यास होतो, दुसऱ्याचा अध्यास होत नाही, नुसता वाटून राहिला, याला म्हणायचं अन्यतर अध्यास. या भेदे करून 6 प्रकारचा आहे. अथवा स्वरूपाध्यास व संसर्गाध्यास या भेदे करून अर्थाध्यास 2 प्रकारचा आहे. आता स्वरूपाध्यास व संसर्गाध्यास या भेदे करून अर्थाध्यास 2 प्रकारचा आहे. स्वरूपाध्यास टीप. ज्ञानाने बाद होण्यायोग्य वस्तू अधिष्ठानाच्या ठाई स्वरूपे करून अध्यस्त होते. देहादी अनात्म्याच्या अधिष्ठानाच्या ज्ञानाने बाद होतो, म्हणून त्याचा आत्म्याच्या ठाई स्वरूपाध्यास होय. हे बघा, ज्ञानाने बाद होण्यायोग्य वस्तू आहे. मिथ्या शब्दाचा अर्थ आपण बरेच वेळेस बघितला. सता, सतावून, विलक्षण आणि निर्वचन हे मिथ्या. अर्थात बाधयोग्य पदार्थ, त्याला काय म्हणायचं? बाधयोग्य. ज्याचा बाद होण्याच्या योग्य जो पदार्थ आहे त्याला काय म्हणायचं? नित्य. ज्ञानाने नाश होतो असं नाही म्हटलं. काय म्हटले ते? ज्ञानाने बाद होण्यायोग्य वस्तू अधिष्ठानाच्या ठाई स्वरूपे करून अध्यस्त होते. स्वरूपे करून अध्यस्त होते म्हणजे उत्पन्न होते. स्वरूपच उत्पन्न होते ते. रज्जूच्या ठिकाणी सर्प हा स्वरूपे करून उत्पन्न झाला. कसा झाला तो? ते मिथ्या आहे तो, पण तो अध्यस्त मिथ्या काय झाला की तो उत्पन्न झाला. कोणाचा काही संबंध आला का तिथे? नाही. जसं रक्तपुष्प म्हणजे लाल रंगाचं फूल आणि काचेचा मणी किंवा स्फटिक यांचा संबंध आल्यानंतर तिथे तुम्हाला त्या ठिकाणी लाल रंग त्या काचेवर भासायला लागला. तसा संबंध आला की ते रज्जूवर सर्पाचा अध्यास झाला, तसा संबंध झाला की नाही. हा स्वरूपे करून तो सर्प काय झाला की अज्ञानामुळे काय झाला की अध्यस्त झालेला आहे. देहादे अनात्म्याचा अधिष्ठानाच्या ज्ञानाने बाद होतो, म्हणून त्याचा आत्म्याचे ठे स्वरूप अध्यास आहे. हे बघा, आता आपण विचार समृद्धी बघितला, स्थूल देह बघितला, सूक्ष्म देह बघितला, कारण देह बघितला. हे सर्व काय ठरलं? अनात्मा. हा सर्व काय आहे विचाराद्वारे? अनात्मा. मग आता जसं सर्प हा दिसते काली किंवा रज्जू ज्ञानानंतर तो त्या अधिष्ठान स्वरूप असतो, तसं हा अनात्मा याचा बाद झाल्यानंतर कुठे जातो? तो आत्मस्वरूप होतो म्हणजे आहेच. होतो म्हटल्यापेक्षा सुद्धा तो कसा आहे की तो आहे. म्हणून देहादे अनात्म्याचा अधिष्ठानाच्या ज्ञानाने बाद होतो, म्हणून त्याचा आत्म्याचे ठाई स्वरूप अध्यास आहे. रज्जूच्या ठाई सर्पाचा काय होतो? अध्यास. तो कोणता अध्यास? स्वरूपाध्यास. स्वरूपाध्यास कशाला म्हणायचं? अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठान रूप जिथे होतो त्याला कोणता अध्यास म्हणायचा? स्वरूपाध्यास. शुक्ती ज्ञानाने रजताचा बाद होऊन ते रजत काय होतं की शुक्ती स्वरूप होतं. स्थाणूवर भासलेला पुरुष स्थाणूच्या ज्ञानाने तो जो पुरुष आहे तो कुठे होतो की स्थाणुरूप होतो. तसं आत्मस्वरूप अधिष्ठान ज्ञानाने अनात्मादी सर्व पदार्थ हे आत्मरूप होतात. याला कोणता अध्यास म्हणायचा? स्वरूपा अध्यास. अगदी जास्त बारीक विचार करायचा नाही. रज्जू सारखाच दृष्टांत पक्का ध्यानात ठेवायचा. म्हणजे कोणता अध्यास आहे तो? हे स्वतंत्र एक स्वरूप अनिर्वचनीय उत्पन्न होऊन भासलं का नाही?
नाही तर सर्प कुठे होता का तिथे, पण दिसलं ना तुम्हाला, याला कोणता अध्यास म्हणायचा? स्वरूप अध्यास. याचे अंतर्गत वरील 6 भेद आहे. हम्म. अंतर्गत 5 टिप. केवळ नाही, धर्म चौथा. बाधाची अयोग्य वस्तू. हा, चौथा. बाधाची अयोग्य वस्तू जो आत्मा त्याचे स्वरूप अध्यस्त होत नाही तर त्याचा संबंध अध्यस्त होतो, म्हणून अनात्म्याच्या ठायी आत्म्याचा संसर्गाध्यास आहे, याला संबंधाध्यासही म्हणतात. हे बघा, टिप करा दिली त्याच्यावर. वर 3ऱ्या टिप मध्ये बाध होण्यायोग्य अशी त्याच्या खाली टिप करा. काय? बाध होण्यायोग्य. आणि खाली करा बाधाची अयोग्य वस्तू. हे बघा, रज्जूवर ती भासलेला सर्प हा बाध होण्यायोग्य आहे. आत्म्यावर भासलेला अनात्मा हा बाध होण्यायोग्य आहे. आता खाली घालेलं बाधाची अयोग्य वस्तू आत्मा. आत्मा हा बाधाची योग्य वस्तू आहे का अयोग्य आहे? अयोग्य. बाध होईल का आत्म्याचा? नाही. मग बाधाची अयोग्य वस्तू जी आत्मा त्याचे स्वरूप अध्यस्त होत नाही, कारण ती बाध योग्य नाही. बाधाची काय ती अयोग्य आहे. मग होत आहे काय? तर त्याचा संबंध अध्यस्त होतो. त्याचा फक्त काय अध्यस्त होतो? संबंध अध्यस्त होतो. म्हणून अनात्म्याच्या ठायी आत्म्याचा संसर्ग अध्यास आहे. कोणता अध्यास आहे तो? संसर्ग अध्यास. ही 2 महत्वाची पद ध्यानात ठेवायची. बाध योग्य, बाध होण्यायोग्य आणि बाधाची अयोग्य. आत्मा हा बाध अयोग्य वस्तू आहे, बाध होण्यायोग्य नाही. म्हणून कधीही अनात्म्यावर आत्म्याचा अध्यास होणार नाही. मग काय होतं? त्यांचा जो अनात्म्याचा आणि आत्म्याचा संबंध आहे तो संबंध अध्यस्त आहे, आणि त्याच्यामुळे आपल्याला काय वाटून राहिलं की अनात्म्यावर आत्म्याचा काय झाला? अध्यास झाला. चला, याचे अंतर्गत वरील 6 भेद आहेत. 5 टिपवाचा. केवळ धर्माध्यास, धर्मसहित धर्माचा अध्यास व अंतराध्यास ही तिन्ही स्वरूपाध्यासाचे अंतर्गत आहेत. हे बघा, आता ह्यातील तुम्हाला क्रमवारी करायची असेल तर केवळ धर्माचा अध्यास, धर्मसहित धर्मीचा अध्यास, त्याच्यानंतर अन्यतर अध्यास, ही तिन्ही स्वरूपाच्या अध्यासाच्या अंतर्गत आहे. कोणत्या अंतर्गत आहे? स्वरूपाध्यासच झालेला आहे. हे सगळे बाद योग्य आहे. कोणतं? धर्माध्यास हा बाद योग्य. धर्मसहित धर्माचा अध्यास म्हणजे कर्तृत्व भोक्तृत्व धर्म, आणि अंतकरण हे काय आहे की धर्मीसहित धर्माचा अध्यास. आता त्याच्यानंतर अन्यतर अध्यास, एकाचा अध्यास होऊन राहिला. अन्यतर अध्यास म्हणजे काय? एकाचा अध्यास. हे कोणत्या अध्यासाच्या अंतर्गत आहे? तर स्वरूपाध्यासाच्या अंतर्गत. केवळ संबंधाध्यास संसर्गाध्यासही आहे. संबंधसहित संबंधीचा अध्यास हा संसर्गाध्यास सहित स्वरूपाध्यास आहे. आता याच्यात बारकावे लिहिलं, संबंधाध्यास हा संसर्गाध्यासातही मोडतो आणि स्वरूपाध्यासही मोडतो. संबंध सहित संबंधीचा अध्यास हा संसर्गाध्यासातही स्वरूपाध्यासाच आहे. हे मागं जे पाहिलं तुम्ही त्याचं चिंतन डोकं लावून करा घरी. अन्योन्याध्यासात संसर्गाध्यास व स्वरूपाध्यास हे दोन्ही आहेत. म्हणजे हे आत्म्याचे कळालं का तुम्हाला? अन्योन्याध्यासात 2 अध्यास आहे. कोणता? स्वरूपाध्यासही आहे आणि संसर्गाध्यास आहे. स्वरूपाध्यास कधी आहे? आत्म्यावर अनात्म्याचा अध्यास झाला तेव्हा कोणता अध्यास आहे? आणि अनात्म्यावर आत्म्याचा अध्यास झाला तेव्हा कोणता अध्यास आहे? आणि तो संसर्ग फक्त संबंध उत्पन्न होतो, बाकी नाही. आत्म्याचे स्वरूप ते सत्य आहे, सबब ते अध्यस्त नाही, पण त्यांचा संसर्ग म्हणजे तादात्म्य संबंध अनात्म्याच्या ठायी अध्यस्त होतो. यास्तव त्यांचा संसर्गाध्यास आहे. याला कोणता अध्यास म्हणायचा? संसर्गाध्यास. अनात्म्याचे स्वरूपच आत्म्याच्या ठायी अध्यस्त आहे, सबब त्यांचा स्वरूपाध्यास आहे. यास्तव अन्योन्याध्यास हा दोघांच्या अंतर्गत आहे. हा अन्योन्याध्यास, स्वरूपाध्यास आणि संसर्गाध्यास या दोन्हीच्या अंतर्गत तो आहे. हे अन्योन्याध्यास जेव्हा जेव्हा तुम्हाला वाचायचा प्रसंग येईल, सांगायचा प्रसंग येईल, त्यावेळेस ही गोष्ट अशी पक्की खुणगाट बांधून ध्यानात ठेवायची की अन्योन्य अध्यास हा 2 अध्यासात होत असतो. आत्म्यावर अनात्म्याचा अध्यास झाला तेव्हा कोणता अध्यास म्हणायचा? त्याला स्वरूपाध्यास. आणि अनात्म्यावर आत्म्याचा अध्यास जेव्हा सांगायचा तेव्हा फक्त संसर्ग उत्पन्न होतो, म्हणजे तादात्म्य. संसर्ग म्हणजे संबंध काय होतं की तो उत्पन्न होतो, आणि तोही सुद्धा कसा आहे की अनिर्वचनीय आहे. नाही तर जमणार नाही, मला काहीच राहणार नाही. अनात्मा अध्यस्त तर आहेच, आणि आत्मा अध्यस्त ठरल्यावर मग अधिष्ठान कुठे राहिलं? नाही. वर सांगितलेले भेद, भ्रांती आदी 5 प्रकारचे भ्रमही याचेच अंतर्गत आहे.
यापुढे आत्मानात्म विशेषणाचा अन्योन्य ध्यासही सांगणार आहे. तोही याचेच अंतर्गत आहे. तो तेथे खाली टिपण्यात दिला आहे. प्रश्न 138वा. हे याच्या खालची 6वी टीप राहिली. हा, 6वी टीप. भेद भ्रांती आदी 5 प्रकारचे भ्रम जे मागे दिले आहेत त्यात संघ भ्रांती सोडून 4 प्रकारचे स्वरूपात ध्यासांतर्गत आहे व 5वी संघ भ्रांती संसर्गात ध्यासात येते. हे बघा, आपण भेदभ्रांती, दुसरी आहे कर्तृत्व भ्रांती, तिसरी आहे संघ भ्रांती, चौथी आहे विकार भ्रांती आणि 5वी आहे ब्रह्म जगत सत्यत्व भ्रांती. ह्याच्यामध्ये संघ भ्रांती ही संसर्गाध्यासामध्ये बसते. कोणत्या अध्यासामध्ये बसते? संसर्गाध्यासामध्ये. आणि बाकीच्या 4 भ्रांत्या ज्या आहेत त्या स्वरूपाध्यासामध्ये बसतात. कसं तुम्हाला सांगतो. भेदभ्रांती म्हणजे कोणती? जीवेश्वराचा भेद, जीवजीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जड ईश्वराचा भेद आणि ईश्वर नाही, ईश्वर तो 6वा भेद झाला. पण आपण बघितलं की जीवेश्वराचा भेद, जीवाजीवाचा भेद, जडाचा भेद, हे किती भेद झाले? 5 प्रकारचे. आणि ईश्वराचा भेद. खरं सांगा, हे भेद वास्तव आहे का? वास्तव आहे का हे? नाही. आता जीवेश्वराचा भेद हा खरं अध्यस्त आहे. कसं आहे? अध्यस्त आहे ना. कारण तत्पद वाच्य ईश्वर आणि तोपद वाच्य जीव, म्हणजे यांच्यात भेद आहे. तो म्हणजे तो भेद वास्तव आहे का काल्पनिक आहे? तो काल्पनिक आहे. म्हणजे कसा आहे? तो अध्यस्त आहे. म्हणजे कोणता अध्यास आहे? तो स्वरूपाध्यास. ब्रह्मस्वरूपावर ईश्वराचा आणि जीवाचा काय झाला? अध्यास झाला. मायेमुळं ईश्वराचा अध्यास झाला आणि अविद्येमुळे कोणाचा अध्यास झाला? जीवाचा. म्हणजे कोणता अध्यास झाला? स्वरूपाध्यास. आता दुसरी भ्रांती कोणती आहे आपली? कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती. कर्तृत्व भोक्तृत्व हे धर्म कोणाचे आहे? अंतःकरणाचे आहे. अंतःकरणाचे आहे. कर्तृत्व भोक्तृत्व हे धर्म कोणाचे आहे? पण हे अंतःकरण कुटस्थ चैतन्यावर अध्यास आहे. हे तर कळालं तुम्हाला. कुटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा, त्याच्यावर अंतःकरण काय झालं? अध्यस्त आहे. म्हणजे अध्यास झालेला आहे. म्हणजे कोणता अध्यास आहे आता? स्वरूप अध्यास आहे. त्याच्यानंतर विकार भ्रांती. विकार भ्रांती म्हणजे कोणती? रज्जूवर सर्प. रज्जूवर जो सर्प भासला हा काय झाला की विकार भ्रांती. रज्जूवर सर्प काय झाला? तो विकारच. तसं आत्म्यावर जे जगत झालं ते कसं आहे की रज्जू सर्पाकार भाषेले, हा सुद्धा काय झाला? अध्यास. बर, आपण पहिले भेदभ्रांतीकडे जो दृष्टांत पाहू. दृष्टांत विसरला आपला. बिंब प्रतिबिंबवाद. तिथं कोणता वाद आहे? बिंब प्रतिबिंब. तिथं 2 आहे की 1 आहे? 1 आहे. मग 1 असून 2 दिसू राहिले, हा काय झाला? अध्यासच झाला. म्हणजे कोणता अध्यास झाला? हा स्वरूपाध्यास. म्हणजे भेदभ्रांती स्वरूपाध्यास. त्याच्यानंतर कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती स्वरूपाध्यास. विकार भ्रांती स्वरूपाध्यास. आणि ब्रह्माहून जगत सत्य आहे. त्याच्यासाठी दृष्टांत कोणता आहे? सुवर्ण अलंकाराचा. सुवर्णावर अलंकार हे वास्तव आहे का अध्यस्त आहे? अध्यस्तच आहे. म्हणजे हे काय झालं? स्वरूपाध्यास. आता फक्त संघ भ्रांती जी आहे हा संसर्ग अध्यास आहे. कोणता अध्यास आहे? संसर्ग शब्दाचा अर्थ आहे संबंध. संसर्ग शब्दाचा अर्थ काय आहे? तुम्हाला त्या घटातील आकाश हे त्या घटाशी संग पावलेलं आहे असं जे दिसून राहिलं, त्याच्यात काय झाली की संगती झाली. आणि म्हणून कोणती भ्रांती आहे ती? संघ भ्रांती. आणि ती संघ भ्रांती किती दिवस दिसते तुम्हाला? जोपर्यंत घट आहे तोपर्यंत. तुम्हाला काच ही लाल दिसायली, तांबडी दिसायली, किती वेळ दिसती? त्यांचा संघ आहे तोपर्यंत. लाल रंगाचा संघ आहे तोपर्यंत. तद्वत तुम्हाला हे घटाकाश आहे हे किती काळ दिसतं, किती वेळ दिसतं? तर जावत काल त्यांचा काय की संसर्ग आहे. आणि घट फुटला. म्हणून घटात जी संघ भ्रांती सांगितलेली आहे हा आहे संसर्ग अध्यास. आता हे अध्यासाच्या भाषेत बोलले. कोणत्या भाषेत बोलले? अध्यास. म्हणून आता तुम्ही घरी गेल्यावर लिहून टाकायचं. नाही आज आले बाबा तुमच्या ध्यानात नसलं राहतं. इथे आपण जे संघ भ्रांती लिहिली, भेदभ्रांती लिहिली ना, नकाशा काढलेला ना आपण, तर भेदभ्रांतीतल्या स्वरूपाध्यास काय लिहायचा? तिथेच लिहून टाकायचं स्वरूपाध्यास. ही भाषा कोणती आहे आता? अध्यासाची भाषा.
कर्तृत्व वक्तृत्व भ्रांती स्वरूपाध्यास. तिसरी संघ भ्रांती. आता कोणती लिहायची, कोणता अध्यास लिहायचे ते संसर्ग अध्यास. विकार भ्रांती स्वरूपाध्यास रज्जू सर्पा स्थिती. सुवर्ण अलंकार स्वरूपाध्यास. संघ भ्रांतीचा संसर्ग आहे. बस संघ भ्रांती एवढी. कशामुळे वासू राहील पण मला ते संघ झाला ना त्यांचा. हा त्यांचा काय झाला, संघ झाला. कोणाचा, घटाचा आणि आकाशाचा काय झाला की संपर्क आला. संपर्क आला म्हणजे संसर्ग आला आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटू राहिलं की हे घट जेवढा तेवढंच काय आहे आकाश आहे. ती भ्रांतीच आहे. पण कशा आणि त्यांची एकदा त्यांचा संबंध तुटला, घट फुटला, वाटतं का ते नाही. म्हणून ही कोणती भ्रांती आहे, कोणता अध्यास आहे, संसर्ग अध्यास आहे. हे बघा, हे जे कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांतीत सुद्धा स्वरूपाध्यास आहे बरं का. तो कळणार नाही तुम्हाला. तुम्हाला वाटतं त्यांचा संघ आहे तोपर्यंत दिसतं आपल्याला. पण खरं सांगा, जोपर्यंत लाल रंगाचा आणि स्फटिकाचा काय की संबंध आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला तो स्फटिक कसा दिसतो, लाल दिसतो. स्फटिक कसा दिसतो, लाल. म्हणजे तरी सुद्धा तो स्फटिक लाल झाला का नाही. मग शेवटी तो कोणता अध्यास आहे, स्वरूपाध्यास. त्यांचा संघ जरी झाला तरी सुद्धा लाल रंग नसून लाल दिसून राहिला, हा काय झाला, रंग जरी याचा असले पण रंग नवीन उत्पन्न झाला तिथे. स्फटिकाच्या ठिकाणी रंग नवीन पण तो रंग दिसायला लागला की नाही आपल्याला, मग तो दिसून राहिला. मग तो रंग ज्या अर्थी आपल्याला तिथे लाल दिसून राहिला, स्फटिक लाल दिसून राहिला, तो अनिर्वचनीय उत्पन्न होऊनच दिसून राहिला. कसा उत्पन्न होऊन दिसून राहिला, म्हणून त्याला कोणता अध्यास म्हटलं त्यांनी, स्वरूपाध्यास. प्रश्न 138. अहंकारादी अनात्म्याचा व आत्म्याचा अध्यास हे जाणण्यात विशेष उपयोगी अर्थात सर्वाध्यासात अनुसूचित कोणता अध्यास होय. आता तिथे काय लिहिलं, कोणता प्रश्न चालला, 138 बघा. अहंकारादी अनात्म्याचा व आत्म्याचा अध्यास हे जाणण्यात विशेष उपयोगी अर्थात सर्वाध्यासात अनुसूचित कोणता अध्यास होय. म्हणजे कोणता अध्यास उपयोगी कोणता आहे, सर्वामध्ये कोणता अध्यास जास्त आहे. अनुसूचित मध्ये सर्वामध्ये त्याचं अस्तित्व कोणत्या अध्यासाचं आहे. उत्तर अन्योन्याध्यास. हे बघा, आपण अगोदर बोललो कोणता अध्यास आहे. तुम्हाला जगामध्ये सगळ्यात जास्त अध्यास कोणता दिसेल, अन्योन्याध्यास. बस. तुम्ही औषध आणायला, तुमचं पोट वगैरे काही दुखत असलं समजा एखाद्या वेळेस कदाचित, की तुम्ही बिमार असाल की तुम्हाला काही काम असेल, आवरून म्हणून मुलगा पाठवला जालन्याला किंवा तुम्ही मुलगा पाठवला, लोक म्हणतो आता बबनरावचा पोरं कारभारी झाला बरं का, म्हणजे गेला कारभारी गेला त्यावर, तो कुठे गेला फक्त तो ह्या काही अडचणीमुळे तुम्ही पाठवला. 1-2-3 वेळेस तो पाहिला बरोबर जवळचे बाजू लोक म्हणते आता बबनरावना मुलगा कारभारी गेला, आणि पुन्हा तो घरी आला, हो आता बबनराव पुन्हा कारभारी झाले. अरे कारभारी बबनराव होते, पण कधी कधी यांच्यावर कारभाऱ्याचा आरोप, पण कधी कधी त्याच्यावर कारभाऱ्याचा आरोप, असं अन्योन्य अध्यासात सारखं सुरूच राहतं. हे ते जगात म्हणजे अन्योन्य अध्यास. बस. प्रश्न 139. आपल्याला वैकुंठवासी डोंगरे महाराज होते, संत गुरुजी, चांगले शिष्य, मोकळ्या मनाचे महात्मे, रांगडा माणूस, मनात काही कपट नाही, काही नाही. तब्येत खास महाराजांची तब्येत जर पाहिजे असेल तर आपल्या तब्येतीने पाठवलं महाराज. तब्येत कोणाची होती त्यांची. मी प्रथमतः सुरुवातीलाच आपले रावसाहेब दादा माझा परिचय झाला, ते म्हणे या कीर्तनाला जुन्या काळामध्ये. आणि मग मी इथनं आपल्या त्या रामनगरला एसटीने उतरलो, त्यांनी बैलगाडी पाठवली, आणि नेमके संतांना घराकडे यायचे तो उमरला वगैरे. म्हणलं चला संत कीर्तनाला. आता मी त्या गावामध्ये पहिल्यांदाच चाललो, पण त्या अरे त्या साळेगावमध्ये
संताचं भगवा फॅटो आणि ती तब्येत आणि ती माझं वय त्यावेळेस काय 22-23 वर्षाचं वय असेल. मग तिथे गेल्यानंतर दर्शनाला जी रांग लागली ती संताची संत बाबाच्या आपल्या बाबाचं काय दर्शन घेण्यासाठी लोक त्यांचा अधिकार होता तसं काय, पण त्या लोकांना असा अध्यास झाला की आजचे कीर्तनकार हे आहे. मग काका म्हणे हो बाबा तुम्ही सांगा ना की आजचा कीर्तनकार मी नाही हे आहे म्हणून दादा त्यांना म्हणजे हा कोणता अध्यास झाला. आता मग कीर्तनात माझं कीर्तन झाल्यानंतर मग लोकांना वाटलं हे कीर्तनकार आहे. म्हणजे एकदा कीर्तनकार त्यांना केलं आणि एकदा कीर्तनकार मला केलं. हा कोणता अध्यास आहे. प्रश्न मला गाडी चालवलं तर होतं कधी कधी ड्रायव्हर थकला मालक गाडी चालवायला लागला आणि त्याला जर बसवलं लोकांना वाटतं तू मागं बसलेला मालक आहे आणि हा गाडी चालवणारा कोण आहे ड्रायव्हर आहे. आम्ही आता बऱ्याच वेळेस दूर प्रवास करत असे एखाद्या वेळेस मी स्वतः गाडी हाणतो चालवतो आणि ड्रायव्हर सांगतो थोडंसं पैसे एक 5-25 किलोमीटर. मग लोकांनी जर पाहिलं लोकांना काय वाटतं हा कोण आहे मालक आहे आणि मी कोण आहे ड्रायव्हर आहे. मग कधी कधी मी मागं बसलो किंवा ड्रायव्हर साईडला बसलो म्हणतात हे मालक आहे. हा कोणता अध्यास झाला अन्योन्य अध्यास. प्रश्न 139 अन्योन्याध्यास म्हणजे काय. उत्तर परस्परात परस्पराचा अध्यास तो अन्योन्याध्यास होय. हे आता काही जास्त सांगायची गरज नाही. परस्परात परस्पराचा अध्यास तो अन्योन्य अध्यास होय. प्रश्न 140 अन्योन्याध्यास येथे सर्व अध्यासांची स्वरूपे व उदाहरणे विस्तार होईल म्हणून खुलासेवार लिहिली नाही, ती संक्षेपानेच लिहिली आहे. परंतु अन्योन्याध्यासाचे स्वरूप मात्र विशेष उपयोगी जाणून स्पष्ट दाखविले आहे. त्यात हे बघा हे अध्यास प्रकरण अध्यास भाष्य आद्यगुरु शंकराचार्यांनी स्वतंत्र ग्रंथ तयार केला. अध्यास भाष्य म्हणजे फार मोठा ग्रंथ आहे तो. हे अध्यासाचं स्वरूपच एवढं फार मोठं भयंकर असं आहे, भरपूर मोठं आहे. आता इथे त्यांनी तरी विचारसागरात हे अध्यासाचं एवढं स्वरूप नाही. हा ग्रंथ फार सुंदर आहे बरं का. विचारसागर ऐकला तुम्ही पाठवून एवढं स्वरूप आहे का अध्यासाचं नाही, एवढं स्वरूप नाही. आता अरुण भाऊने ऐकलेलं आहे, ह्या मंडळी सगळ्यांनी श्रवण केलेलं आहे. तर विचारचंद्र हा ग्रंथच फार सुंदर आहे. अगदी लहान ग्रंथापासून मोठ्या ग्रंथापर्यंत सगळी आता या भ्रांत्या विचारसागरामध्ये नाही, तुमच्या वृत्तीप्रभागामध्ये नाही. म्हणून इथे अध्यास प्रकरण हे खूप मोठं आहे. त्याचे स्वरूप, त्याची उदाहरणं, त्याच्यात चिकित्सा, त्याच्यात पूर्वपक्षी शंका खुलासेवर लिहिली नाही का विस्तार भय असतो. हा ग्रंथ मोठा होईल ह्याच्यासाठी त्यांनी लिहिलं पंडित पितांबरी दास यांनी. आणि एक तुम्हाला कळेल अगदी शॉर्ट बट स्वीट एवढ्यासाठी आम्ही तुमच्या समोर मांडले. त्यात अनात्म्याचे धर्म दुःख व द्वैत सहितत्व हे आत्म्याचे ठिकाणीच आनंद व अद्वैतत्व या स्वरूपाने अध्यस्त होऊन त्यांना जागतात. आत्म्याचे धर्म सत व चित हे अनात्म्याच्या ठिकाणी असत्ता व जडता यांच्यावर संसर्ग संबंधद्वारा अध्यस्त होऊन त्याला जागतात. कार्यसहित अज्ञानाचे जो आवृत्त झाकलेला असतो तो अधिष्ठान होय. याप्रमाणे आत्म्याचा व अनात्म्याचा अन्योन्याध्यासही संसर्गाध्यास व स्वरूपाध्यास याच्या पोटात येतो. हे बघा सुरुवातीपासून अनात्म्याचे धर्म व दुःख व द्वैत सहितत्व हे आत्म्याचे ठिकाणीच आनंद व अद्वैतत्व यांच्यावर स्वरूपाने अध्यस्त होऊन त्यांना जागतात. आत्म्याचे धर्म आत्मा कसा आहे आता हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे. सत चित आनंद आणि एक म्हणजे अद्वैत. अद्वैत म्हणजे काय एक. हे आत्म्याचे धर्म नाही पण त्याला काय म्हणायचं विशेषण आहे. सत चित आणि आनंद आणि अद्वैत. आता इथे हे आत्मा, आता हा अनात्मा. असत जड दुःख आणि अनेकत्व. आता वाच पुढे. आता काय केलं अनात्म्याच्या ठिकाणची असत्ता व जडता यांच्यावर संसर्ग संबंधद्वारा अध्यस्त होऊन त्याला जागतात.
काय काय असत हा असत्ता व जडता यांच्यावर संसर्ग संबंधाद्वारा अध्यस्त होऊन त्याला जागतात. कोणाला काय त्याच्या अगोदर काय आत्म्याचे जग. वाचा त्याच्या अगोदर हे आत्म्याचे ठिकाणी आनंद व अद्वैत तत्व यांच्यावर स्वरूपाने अध्यस्त होऊन त्यांना जागतात. हे बघा, आत्म्याच्या ठिकाणी आनंद व अद्वैत याला कोण झाकत असेल? आता हे हे बघा, आत्म्यावर आनंद अद्वैत. तर आता आत्मा कसा आहे? आनंद स्वरूप आहे आणि कसा आहे? अद्वैत स्वरूप आहे. तर ते काय करते? आनंदाला आणि अद्वैताला झाकून टाकते. कोण? दुःख आणि अनिकेत. कोणाला झाकले त्यानं? दुःख लिहून सुखाची अंगी सळित जगाते. आत्मा कसा आहे? आनंद. आत्मा कसा आहे? अद्वैत. तुम्हाला आता तुम्ही दुःखी वाटून राहिले का आनंद रूप आहे वाटून राहिले? दुःखी वाटून राहिले. मग काय केलं? या दुःखानं याला झाकलं. आणि तुम्हाला अद्वैत दिसून राहिलं का अनेकत्व दिसून राहिलं? मग काय केलं की या अनेकत्वानं कोणाला झाकलं? अद्वैत. आणि असत्ता आणि जडत्व यानं कोणाला झाकलं? सच्चितला काय केलं की झाकलं. चला, कार्यसहित अज्ञानाने जो आवृत्त झाकलेला असतो तो अधिष्ठान होय. आता कार्यसहित अज्ञानाने जो झाकलेला असतो त्याला काय म्हणायचं? आवृत्त. याप्रमाणे आत्म्याचा व अनात्म्याचा अन्योन्याध्यासही संसर्गाध्यास व स्वरूपाध्यास यांच्या पोटात येतो. हे आता वास्तविक पाहता दुःख हे आनंदाला झाकू शकतं का? नाही. खरं तर असं आहे, आनंदावर दुःख अनिर्वचनीय आहे. आनंदावर दुःख काय आहे? अनिर्वचनीय बसलेला आहे. स्वरूपाध्यास आहे. अद्वैतावर अनेकत्व हा काय आहे की स्वरूपाध्यास आहे. चित्वर जड हा काय आहे की स्वरूपाध्यास आहे. आणि सत्वर असत हा काय आहे की स्वरूपाध्यास आहे. हे नाही ना, सगळं सतच आहे, सर्व चित आहे, सर्व आनंद आहे, सर्व काय आहे की अद्वैत स्वरूप आहे. पण तुम्हाला असत वाटून राहिलं, जड वाटून राहिलं, दुःख वाटून राहिलं, अनेकत्व वाटून राहिलं. हे सांगा तुम्हाला, देह सत आहे का असत आहे? असत आहे. तो कसा वाटून राहिला? सत. देह जड आहे का चित आहे? जड आहे. मग कसा वाटून राहिला तुम्हाला? तो चित. आलं का ध्यानात तुमच्या? म्हणजे असत देह असून तो सत वाटून राहिला, जड असून तो तुम्हाला चित वाटून राहिला. आता इथे सत्वर चितवर जड असत भासणं हे ठीक आहे, पण तुम्हाला असत देह जर सत वाटून राहिला तर हा कोणता अध्यास झाला? संसर्गाध्यास. थोडा बारका व्हायच्यामध्ये असत आहे का नाही? सत आत्मा आहे का देह आहे? आत्मा आहे. मग तुम्हाला असत देह जर सत वाटून राहिला, काय असत देह काय वाटून राहिला तुम्हाला? सत राहिला. म्हणजे काय झालं? आता अनात्म्यावर आत्म्याचा अध्यास झाला ना, पण तसं होऊ शकत नाही. मग इथं कोणता अध्यास आहे? हा संसर्ग अध्यास. चित्वर जड हा कोणता अध्यास झाला? नाही नाही, संसर्ग अध्यास. जड पदार्थ तुम्हाला चित वाटून राहिला, म्हणजे कसं वाटून राहिला? तो चित वाटून राहिला. म्हणजे काय झाला? हा संसर्ग अध्यास. म्हणजे इथे झाला स्वरूप अध्यास आणि इथे झाला संसर्ग अध्यास. आता आनंद जो आहे, तर आनंद असा, आता आनंदावर दुःख हे कसं आहे की अनिर्वचनीय उत्पन्न होतं. आनंद आत्मस्वरूपावर दुःख कसं होतं ते, म्हणून याच्यात दोन ठिकाणी स्वरूप अध्यास आहे, दोन ठिकाणी कोणता अध्यास आहे? संसर्ग अध्यास. आणि असं उलट जर केलं तर देह असत असून सत वाटून राहिला, देह जड असून चित वाटून राहिला, देह दुःख रूप असून आपल्याला कसं वाटून राहिला? आनंद रूप वाटून राहिला. आणि देह अनेक असून आपल्याला कसं वाटून राहिलं? त्याच्यात अद्वैतत्व समजा. देह समजा कसे आहे? आता अनेक आहे, याच्यात नाही वाटत आपल्याला. एक वाटतो का देह? नाही. मग इथे नाही होत तो अध्यास. संसर्गाध्यास इथे होत नाही, संसर्गाध्यास इथे होते. पण संसर्गाध्यास कुठे होतो? इथे ह्या दोन ठिकाणी होतो. त्यांनी ते लिहिलंच आहे, सुंदर लिहिलं. नाही कळालं तुम्हाला? देह असत कसत असत. मग तो कसा वाटू राहिला आपल्याला? कशामुळे सत वाटू राहिला? आत्मसत आहे म्हणून. मग आता असत्वर जर आता हे असत असून तुम्हाला सत वाटू राहिला, म्हणजे असत्वर सतचा काय झाला? अध्यास. अनात्म्यावर आत्म्याचा काय झाला? पण तसं होणार नाही, तसं होऊ शकत. मग काय झालं? त्यांचा जो संसर्ग आहे त्या संसर्गामुळे तुम्हाला असत सत वाटून राहिलं. हे जड असून तुम्हाला चित वाटू राहिलं का? त्यांचा काय आहे की तिथे संसर्ग आहे. आणि इथे हे काय आहे की अनिर्वचनीय उत्पन्न होऊन राहिलं. इथं तसं नाही होत. आनंदावर दुःख अनिर्वचनीय उत्पन्न होऊन राहिलं आणि अद्वैतवर अनेकत्व हे कसं उत्पन्न होऊन राहिलं? अनिर्वचनीय. म्हणजे इथे आहे स्वरूपाध्यास
आणि इथे आहे कळालं? संसर्गात संबंध अध्यास म्हणतो. काय संबंध आहे संसर्गाचं दुसरं नाव काय? संसर्ग म्हणजे संबंध. अहो संसर्गजन्य कोरोना म्हणजे काय झाला हे बघा संसर्गाध्यास आणि तिकडे 2 वर काय झाला म्हणजे आनंदावर दुःख भासून राहिलं हे स्वरूपाध्यास. अद्वैतवर अनेकत्व भासून राहिलं स्वरूपाध्यास. बर आता इथं असंच जड असून ते सत आणि चित वाटून राहिलं हा कोणता अध्यास आहे? संसर्गाध्यास. प्रश्न 140. आत्मा व अनात्मा यांचा परस्पर अध्यास कशा रीतीने हे होतो? बघा हा पाहता आता खाली सुंदर चिंतन दिलं. उत्तर 1 ते 4 सत चित आनंद व अद्वैत ही 4 विशेषणे आत्म्याची आहेत. असत जड दुःख हा आणि अद्वैत असत जड दुःख हा आणि द्वैतत्व ही 4ही विशेषणे अनात्म्याची आहेत. असं जड दुःख आणि द्वैतत्व हे कोणाची आहे विशेषणे? आत्म्याची आहे. त्यामध्ये अनात्म्याचे दुःख आणि द्वैतत्व या 2 विशेषणांनी आत्म्याचा आनंद आणि अद्वैत तत्वास आवृत्त करते. यास्तव आत्म्याचे दुःख आता हे बघा त्यामध्ये अनात्म्याचे दुःख आणि द्वैतत्व या 2 विशेषाने आत्म्याचा आनंद आणि अद्वैतास आवृत्त करते का नाही? हे बघा आनंद आणि अद्वैतत्व याला कशाने आवृत्त केलं? दुःखाने आणि अनेकत्वाने. एक असून आपल्याला अनेक दिसून राहिलं आणि आनंद असून आपल्याला दुःख वाटून राहिलं. म्हणजे कसं वाटून राहिलं ते खाली लिहिलंच त्याने. त्यामध्ये अनात्म्याचे दुःख आणि द्वैतत्व या 2 विशेषणांनी आत्म्याचा आनंद आणि अद्वैतत्वास आवृत्त करते. याला झाकण टाकलं त्यानं सोप्या भाषेत. हे जग जे आहे ना जग किंवा आत्मा जो आहे ना आता आपण कसे बघन दादा आनंद रूप आहोत. आपण कसे आहे अद्वैत स्वरूप आहोत. तर आपल्याला आनंदी वाटतो आपण का दुःखी वाटतो? म्हणजे दुःखानं आणि ते दुःख कोणाचं आहे? अनात्म्याचं. द्वैतत्व कोणाचं? अनेकत्व कोणाचं आहे? अनात्म्याचं. मग त्याचं द्वैतत्व किंवा अनेकत्व. अनेकत्वानं अद्वैतत्व झाकलं आणि दुःखानं आनंद झाकला. यास्तव आत्म्याची दुःख व द्वैतत्व या 2 विशेषणांनी आत्मानंद व अद्वैत यावर झाकण आहे. सबब आत्म्याच्या ठाई मी आनंदरूप व अद्वैतरूप आहे अशी प्रतीती होत नाही. होती का? हा सांगा कोणाला होती? नाही. वास्तविक पाहता आत्मा आनंदरूप आहे आणि अद्वितीय आहे. पण तो म्हणतो मी दुःखी आहे आणि मी अनेक आहे. ही बायका मुलं घरदार म्हणजे काय केलं की या दुःखाने आणि द्वैतत्वाने अद्वैताला आणि आनंदाला काय केलं? आवृत्त केलं, झाकून टाकलं. कळून राहिलं का म्हणतात आहे? हो हे जगात कसं झाकलं हे कोणा काय झाकलं हे कळतंय. कोणा काय झाकून टाकलं झाकलं का नाही? विश्व माया व्यापी माया आणि तिने झाकुळली. कळून राहिलं की असं वाटतं कधी होईल मिठाव. नाही ठीक आहे. आता तुमचा प्रयत्न सुरेन माऊली कसं आहे आता समजा आपण रस्त्यालाच लागलो आता. हा तुम्ही याच्यात आनंद माना. काही जालना इकडं राहिलं निघाले इकडे जगायचे घर कसं काय जाईल ते? अहो अन्य पंथाचे लोक अन्य धर्माचे लोक ते या मार्गावरच नाही. त्या ते झाकून टाकलं हे सरळ आहे. आनंदाला झाकलं दुःखाने आणि अद्वैताला झाकलं द्वैताने. किंतु मी दुःखी व ईश्वराधिकाहून भिन्न आहे अशी प्रतीती होते. हे होते का नाही तुम्हाला? मी दुःखी आहे आणि ईश्वरून मी कसं आहे की भिन्न ही प्रतीती होते. आत्म्याच्या सत्व चित या 2 विशेषणांनी अनात्म्याच्या असत्व जडत्वात झाकले आहे. आता बघा आत्म्याच्या सतना आणि आत्म्याच्या चितनं काय केलं? असताला आणि जडाला झाकून टाकला. अनात्म्याचे जे धर्म आहे खालचे कोणते? असत आणि जड. हे बघा आनंदास आणि अद्वैतास कुणी झाकलं? दुःखाने आणि द्वैतत्वाने. आता अनात्म्याचे जे असत आणि जड हे जे 2 विशेषण याला कोणी झाकलं? सतने चितने. म्हणजे असत अनात्मा असून तो सत वाटून राहिला आणि जड अनात्मा असून तो कसा वाटून राहिला? चित वाटून राहिला. आता देह असत आहे का नाही? पण आपल्याला कसा वाटून राहिला? तो सत. म्हणजे काय केलं? या असतला जडला झाकून टाकलं. कोणी झाकून टाकलं? आत्म्याच्या सतने आणि आत्म्याच्या चितने. कळलं नाही? मस्त सांगितलं. चुकीचं नाही मला याच्यात उलट वाटत ना. देवालाच खरं वाटू राहिलं. देव खरं वाटू राहिलं. नाही कसं वाटू राहिलं सांग बरं तुम्हाला.
ह्या दुःख अनेकत्वानं आनंद अद्वैताला हा. जागलं खाल्लं- आणि खाल्लं- वर्षानं खालच्याला जागलं सतन चितन बरोबर आहे. मग अन्योन्य अध्यास झाला ना. हा कोणता अध्यास झाला? अन्योन्य. आता सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. देह सत आहे का असत आहे? सोप्या भाषेत ते देह अनुभवच असत नाही. असं देह असत आहे, सत आहे, असत आहे. असत आहे. तुम्हाला सत भासून राहिला का असत भासून सत राहिला? भासून राहिला असं जिवंत वाटायला देव. जित्ता जिवंत नाही आपण कसं वाटू राहिला? मग आता सदत्व कुणाचं येते? आत्म्याचं. आत्म्याचे. मग त्यानं काय केलं? अनात्म्याचं असत झाकलं आणि ते सत दिसून राहिलं. काय दिसून राहिलं आपल्याला? सदृश. हा. जडत्व हे कुणाचं आहे? देहाचं. देहाचं आहे. आपल्याला जड वाटून राहिला का तो चेतन वाटून राहिला? चेतन वाटून राहिला. म्हणजे देह आता तुम्हाला सर्व कसं वाटत? आता जड देह चेतन का वाटून राहिला? तर त्या जडाला त्या आत्म्याच्या चेतननं झाकलं. चिदत्वानं झाकलं. चिदत्वानं झाकून टाकलं. चिदनं झाकून टाकलं. जडत्वानं. जडत्वाला झाकलं चिदत्वानं आणि असत्यला झाकलं सत. आणि तिकडे काय करून टाकलं? आनंदाला झाकलं दुःखानं आणि अद्वैताला झाकलं द्वैतानं. म्हणजे आनंद असून दुःख वाटून राहिलं आणि अद्वैत असून द्वैत वाटून राहिलं. म्हणजे आनंद असून मी दुःखी वाटून राहिलो तुम्हाला आणि खरं अद्वैतच आहे. एकमेवा द्वितीयम ब्रह्म. तरी आपल्याला अनेकत्व दिसून राहिलं. म्हणजे ही झाकाझाकी अशी झाली. हा झाला अन्योन्य अध्यास. आत्म्याचा अनात्म्यावर. नाही, ही जग आहे अनात्म्यावर आत्म्याचा आणि वर आत्म्यावर अनात्म्याचा. असं काय झालं अध्यास. इथे झाला संसर्ग अध्यास आणि तिथे झाला स्वरूप अध्यास. मग हा संबंध आहे फक्त बरं का भाऊ अरुण भाऊ. नाही तर असा असतला सतना म्हणजे काय केलं की तिथं तो सत वाटून राहिला. देह सत वाटून राहिला म्हणजे देह आत्मा वाटून राहिला. पण तसं होणार नाही. तसं काय मग त्यांचा काय तो संबंध आहे, संसर्ग आहे. नाही कळलं? हा कळायला म्हणले. देह जड असून चेतन चेतन वाटून राहिलं. मग कशामुळे वाटून राहिलं? तर त्यांचा संसर्ग आहे. कोणाचा? आत्म्याचा. हा संबंध अध्यास. आणि आनंद अद्वैताचा तर स्वरूपात स्वरूपात स्वरूपात. असतो. हा. तिथे तिथे कसं आहे? स्वरूपात आहे. कारण दुःख नाहीच. हा. दुःख नाहीच. मुळात दुःख नाही. स्वरूप नाहीच. दुःख नाहीच. पण दुःख नसून मी दुःखी आहे वाटून राहिलं. म्हणजे कोणता अध्यास झाला? स्वरूपाध्यास झाला. द्वैत नाहीच. पण आपण अद्वैत स्वरूपासून आपल्याला काय वाटून मग हे द्वैत भासून राहिला. हा कोणता अध्यास झाला? तिथे स्वरूपाध्यास. चांगलं लिहून घ्या बरं काही. स्पष्ट अक्षरात पुढं स्वरूपाध्यास टाकत मला संसर्गात. मी आनंदरूप अद्वैतरूप आहे अशी जी प्रतीती होत नाही. किंतु मी दुःखी व ईश्वराधिकाहून भिन्न आहे अशी प्रतीती होते. आत्म्याच्या सत व चित या दोन विशेषणांनी अनात्म्याच्या असत व जडत्वात झाकले आहे. त्यामुळे अनात्मा हे अहंकारादी ते असत आहे. आभान जड रूप आहे अशी प्रतीती होत नाही. अशी प्रतीती होत नाही आपल्याला. आपल्याला हे अहंकारात एक असत आहे अशी प्रतीती होत नाही. हे जड आहे अशी प्रतीती होत नाही. का होत नाही? तर त्या आत्मस्वरूपाच्या सतन चित्न यांना झाकून टाकलेलं आहे. तर ते विद्यमान आहे व भासतो चेतन आहे अशी प्रतीती होते. या रीतीने आत्मा व अनात्मा यांचा परस्पर अध्यास होय. हा कोणता झाला? आत्म्याचा आणि अनात्म्याचा परस्पर अन्योन्य अध्यास. किती उपकार आहे या लोकांचे. यांनी किती सुंदर चिंतन म्हटला. किती लिहून ठेवलं त्यांनी. सत चित आनंद आणि अद्वैत आहेत. पण असंच जड दुःख आणि द्वैत. इथे श्री विचार चंद्रोदय कोणते? ब्रह्म वैश्वर परस्पराच्या वर टिपे दोन खाली ब्रह्म व ईश्वर यांचा किंवा कुटस्थ व जीव यांचा जो परस्पर अध्यास तो पुढे 11व्या कलेत सांगितला आहे. बस आता ब्रह्म ईश्वर यांचा किंवा कुटस्थ व जीव यांचा जो परस्पर अध्यास तो पुढे 11व्या कलेमध्ये सांगितला आहे. वाचा. इति श्री विचार चंद्रोदय दर्शने प्रपंच मिथ्यात्व वर्णन नामिका षष्टकला समाप्ता. बस 6 कला आपल्या आता पूर्ण झालेल्या आहे. हे कळालं ना आजचा चांगला विषय. बस 6 कला झाल्या म्हणजे जवळजवळ अर्ध्याच्या पुढे गेला. तसं कला राहिल्या अजून समजा 16 कला आहेत, 8 कला राहत्या. परंतु ह्या 6 कला कशा आहेत? मोठ्या मोठी आहे आणि पुढे आता छोट्या छोट्या कला आहेत. तर सुरुवात करून जाऊ. माझा माऊली. अथ सप्तम कला प्रारंभ. आत्म्याची विशेषणे. हे खरं आत्म्याला कुठल्या प्रकारची विशेषणं नाही.
शेवटी आत्म्याचे विशेषण त्याला सांगितलेले आहे. राहिलेले विषय आपण आता उद्या वाचू. उद्या आता अभंग संवाद. उपाधीचा उभग आला मनी आवडला सत्संग, तयाशी देवीची कृपा केली भ्रांती नसली. हे कशासाठी? तर वेदांत शास्त्राचं चिंतन हे संत वाङ्मयामध्ये कुठे आलं हे आपल्याला कळल्यानंतर विशेष काय होतो की आनंद होतो. म्हणून आता सध्या कसं आहे, आपलं बोलवलं आहे, बोलवलं आहे म्हणजे ताजं ताजं आहे, भ्रांत्या ताज्या आहे, ईश्वर कृपा, शास्त्रकृपा, गुरुकृपा ह्या सुद्धा कशा आहेत, ताज्या आहेत. आणि म्हणून तुमच्याशी जास्त माझं डोकं गरम करायचं काम होणार नाही. त्याच्यामुळे आपण उद्या हा अभंग सांगू. कोणता? उपाधीचा उभग आला मनी आवडला सत्संग. पहिला विषय उद्या. कुंडली तो विठ्ठल श्री ज्ञानदेव